नमस्कार, मी ओमप्रकाश सोमवंशी। या ठिकाणी माझ्या आत्याच्या नावानं या ठिकाणी शेत नांदगाव शिवारात आहे। काय गट नंबर त्याचा 314 आणि 315 आहे। या ठिकाणी त्या शेताला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत। एक रस्ता म्हणजे शिवरस्ता की जुन्या वहिवाटीनुसार त्या ठिकाणी रस्ता आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी काही शेतकरी जाणीवपूर्वक अडचण करून त्या ठिकाणी रस्ता बंद पाडला त्या ठिकाणी जाऊ देत नाही। तसेच दुसरा एक रस्ता आहे चाडगाव ते नांदगाव गाडी मार्ग, ते सुद्धा त्या ठिकाणी संबंधित शेतकरी आहेत गटातले, त्यांनी पार त्या ठिकाणी वाहून टाकला आता जमीन कमी आहे म्हणून। या ठिकाणी माझ्या आत्याचं नाव पंचफुला अशोक खडप, राहणार लखमापूर तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथे ते रहिवासी आहेत, महिला आहेत। या कारणाने त्यांची शेती मीच बघतोय, मला त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि 12 मे 2026 रोजी या ठिकाणी मी शेत रस्त्यासाठी अर्ज केलेला, तरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी पत्र काढून सुद्धा अंमलबजावणी होत नाही। अधिकाऱ्याचं ऐकत नसतील, ह्याच्यापेक्षा दुर्दैव या ठिकाणी काहीच मला या ठिकाणी लय दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि शेतकऱ्याला कसा न्याय मिळणार? आता पेरणीचा टाईम झालेला आहे, रस्ता नाही शेताला त्या ठिकाणी। एकीकडे तर चंद्रशेखर बावनकुळे साहेब म्हणतात की शेतकऱ्याचा रस्ता जर अडविला तर त्या ठिकाणी तहसीलदारला असे आदेश आहेत की फार्मर आय डी बंद करा, कारवाई करा, त्याला कुठल्याही प्रकारची त्या अडविणाऱ्या शेतकऱ्यांना योजना मिळू नये अशा पद्धतीचे वरून आदेश असताना सुद्धा या ठिकाणी रेणापूर तालुक्यात कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही। शेतकऱ्याची आहे तीच पिळवणूक आहे। शेतकऱ्याला रोज त्या ठिकाणी हेलपाटे शेत रस्त्यासाठी मारावं लागले आणि रेणापूर तालुक्यामध्ये भरपूर प्रकरणं शेत रस्त्याचे प्रलंबित ठेवले गेले आहेत। या ठिकाणी आमदार रमेश आप्पा यांनी सुद्धा जनता दरबार भरविला होता, तर अधिकाऱ्यांनी सूचना केल्या की प्रकरण निकाली काढा, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही। आमदार साहेबांचा देखील अंकुश राहिलेला नाही असं या ठिकाणी मला वाटतंय। आणि एक महिला शेतकऱ्यांना या ठिकाणी आपलं न्याय मिळत नाही, ह्याच्यापेक्षा दुर्दैव आपलं काहीच नाही। आज महिला सुरक्षित नाहीत, महिला न्याय मिळत नाही, खूप अवघड झालेला आहे। आज या ठिकाणी तहसीलदाराच्या आदेशाला केराची टोपी दाखवत आहे, मंडळाधिकारी तलाठी ऐकत नाहीत आणि नायब तहसीलदार यांच्याकडे मी त्या ठिकाणी गेलतो किंवा तहसीलदार साहेबांनी पत्र दिले आहे तुम्हाला मंडळाधिकाऱ्यांना की वेद मुदतीत जाऊन नोटिसा काढा, रस्त्यावर कारवाई करा। नायब तहसीलदार यांना भेटलो मी रेणापूरचे, तर तेच मला म्हणतात की तुम्ही जावा त्यांच्याकडे, त्यांना तारीख द्यायला हवा। मग हे अधिकारी काय करतील? शेतकऱ्यांनी सगळे कामं करायचे म्हणल्यास सरकारी अधिकारी काय नुसते का पैसे पगारी उचलायलाच आहेत का लाख लोकसेवक आहेत, लोकांची सेवा करावी। आणि या ठिकाणी माननीय रमेश आप्पा यांनी व्हिडिओची दखल घेऊन या ठिकाणी प्रशासनाला कारवाईच्या सूचना एक आमदार लोकप्रतिनिधी म्हणून द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो।